इंजिनियर्सचं एक वाक्य आहे की इंजिनियर्स आर लाईक रॉकेट्स, वी नेवर वर्क अंटिल आवर टेल इज ऑन फायर. तर ते तसं कदाचित माझ्यासोबत झालं असावं. तर मी ते ठरवलं, आता नाही तर कधीच नाही, की मला असं वाटायचं की मी फक्त कट ऑफ्स वगैरे रेस्पेक्टिव्ह कॅटेगरीजचे जे काही केलंय की त्यानंतर मी सिलेक्ट होईल, हे एक माझा माइंडसेट होता त्यावेळेस. आणि त्याच्यामुळे काय झालं की माझा एक अभ्यास करण्याची एक जी माझी कन्स्ट्रेंट होता फार छोटा होता, आणि त्याच्यामध्ये माझ्या स्ट्रॅटेजीजवरती किंवा जे काही माझा पूर्ण तो अभ्यास आहे त्याचा इफेक्ट होत गेला. मग ते मी क्लिअर तर केलं, पण इंटरव्ह्यूच्या इथे कुठे कमी पडलो, कुठे नाही कमी पडलो, ह्या गोष्टी मला ॲनालिसिस करताना मला ATPच्या एक्झाममध्ये बराच याचा फायदा झाला. मी कुठेही लायब्ररीमध्ये अभ्यास नाही केला, मी घरातच अभ्यास केला. म्हणजे सुरुवातीपासून मी घरीच अभ्यास केला. आय वॉज नॉट कम्फर्टेबल की आउटसाईड वातावरणामध्ये. कारण काय होतं की त्यावेळेस ज्यावेळेस विद्यार्थी अभ्यास करत असतो तर त्यावेळेस त्याचं माइंड फार डेलिकेट असतं किंवा मन त्याचं फार चंचल असतं. प्रत्येक अर्धा तासाला, एक तासाला किंवा म्हणाल तर 15 मिनिटाला व्हेरिएशन असतात. त्या गोष्टीवरती मला असं वाटत होतं की या बाहेर केल्यामुळे मला कदाचित अजून काही डिस्ट्रॅक्शन्स किंवा माझ्या अभ्यासावरती कुठेतरी परिणाम होईल. तर याच्यामुळे मी सुरुवातीपासूनच घरीच अभ्यास करत गेला. काय होतं की आपल्याकडे अशी परिस्थिती येते की n नंबर ऑफ एक्झामिनेशन असतात. आपण काय करतो, ही पण एक्झाम टार्गेट करू, ही पण एक्झाम टार्गेट करू आणि ही पण एक्झाम टार्गेट करू. आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की n नंबर ऑफ एक्झाम. पण माझा एक पर्सनल माझा अप्रोच असा आहे, एक रहीम के दोहे मधलं एक वाक्य आहे की एक साधे सब साधे, सब साधे सब जाय. म्हणजे एका वेळेस एकच वाक्य केलं की ती तुम्ही 100% त्याला न्याय देऊ शकतात. प्रत्येकाचं यश वेगळं, प्रत्येकाच्या यशामागची कहाणी वेगळी, आणि प्रत्येक कहाणीला एक नक्की फ्रेम असते त्याच्या मेहनतीची. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी प्रमोद देशकरी इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या या पॉडकास्टमध्ये ATP पॉडकास्टमध्ये मी परत एकदा तुमचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येक पॉडकास्टमध्ये एका नवीन ॲस्पिरंट सोबत मिळतोय की ज्यांनी सिलेक्शन दिलेलं आहे आणि आत्ता 2022 मध्ये सिलेक्ट झालेले भूषण काळोखे सर आज आपल्यासोबत आहेत. इन्फिनिटी अकॅडमी परिवारातर्फे सर आपलं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. पॉडकास्टच्या माध्यमातून आम्ही जाणून घेत असतो की तुमचा प्रवास, तुमची मेहनत कशी होती, कारण तोच प्रवास, तीच मेहनत आमच्या नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिशादर्शक होते. सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा राहील सर, पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये कधी आलं की मला डिपार्टमेंटला जायचंय? सर्वप्रथम इन्फिनिटी अकॅडमीचे फार फार आभार, त्यांनी मला इथे बोलवलं. आणि देशकरी सर तुमचंही फार आभार. सगळ्यात पहिले ATP बनायचं कधी, मुळात ATP म्हणण्यापेक्षा अधिकारी बनायचं हा एक माझा एक गोल होता. कारण माझे आजोबा गव्हर्नमेंट ऑफिशियल होते, ते इन्कम टॅक्स ऑफिसर होते. त्यांची फार इच्छा होती की मी पण काहीतरी गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये काहीतरी नाव कमवावं किंवा करावं. तर त्यांनी लहानपणापासूनच ते एक डोक्यामध्ये फिट केलं होतं की तू काहीतरी गव्हर्नमेंटच रिलेटेड काहीतरी करावं. पण जशी प्रोग्रेस होत गेली करिअरमध्ये वगैरे, तर सुरुवातीला प्रायव्हेटकडून गव्हर्नमेंटकडे वळण्याचा माझा तो योगायोग झाला. बरं, म्हणजे आजोबा हे दिशादर्शक ठरले आणि त्यांच्या मार्गदर्शनातून तुम्हाला असं वाटायला लागलं की मला अधिकारी व्हायचंय. मग अधिकारी म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळेस एका स्पेसिफिक डिपार्टमेंटलाच आपण जात असतो, स्पर्धा परीक्षा त्याच्यासाठीच असतात. तर सगळ्यात पहिला अटेम्प्ट तुमचा कुठला होता, कुठल्या परीक्षेचा होता? मुळात मी 2017ला पास आउट होतो आणि 2017 नंतर मी एक वर्ष गॅप घेतली गेट प्रिपरेशन करण्यासाठी. आणि त्यानंतर 2019चा मी अटेम्प्ट दिला आणि 19च्या अटेम्प्टमध्ये प्रिलियम्स मेन्स क्लिअर करून मी इंटरव्ह्यूला अपियर होतो. म्हणजे पहिल्याच प्रयत्नामध्ये? येस सर. त्याच्या अगोदर मी प्रायव्हेटमध्ये जॉब केला आणि तिथे मला समजलं की प्रायव्हेट एवढं 8-8, 9-9, 12-12 तास कंटिन्यू काम करून तिथे काही वर्क लाईफ बॅलन्स नाही आहे, किंवा जी काही मला होलसम लाईफ किंवा जी काही एक मी बघत आलो होतो की अधिकाऱ्याचं एक लाईफ कसं असतं की ते एक प्रोफेशनल लाईफ आणि एक घराकडे पण एक बॅलन्स असतो. तर ते काही याच्यातनं साध्य होत नाही आहे हे कुठतरी जाणवायला लागलं. त्यानंतर मग एक म्हणजे माहीत असतं पण एक कुठतरी एक थ्रेशोल्ड पॉईंट असतो, तो त्यावेळेस मला मिळाला आणि तिथून मी ठरवलं की आपण पुढे जाऊयात. पहिली परीक्षा मग तुम्ही MES ची दिली, प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू. त्याचा अनुभव कसा होता, म्हणजे काय त्याचा फायदा इथे झाला का ATPला? मुळात नक्कीच याचा मला फारच फायदा झाला.
आता पहिले एक नवीन ॲस्पायरंटची जी काही आपली एक माइंडसेट असतो त्यावेळेस, की मला असं वाटायचं की मी फक्त कट ऑफ्स वगैरे रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीजचे जे काही केलं आहे की त्यानंतर मी सिलेक्ट होईल, हे एक माझा माइंडसेट होता त्यावेळेस. आणि त्याच्यामुळे काय झालं की माझा एक अभ्यास करण्याची एक जी माझी कन्स्ट्रेंट होता फार छोटा होता आणि त्याच्यामध्ये माझ्या स्ट्रॅटेजीजवरती किंवा जे काही माझा पूर्ण तो अभ्यास आहे त्याचा इफेक्ट होत गेला. मग ते मी क्लिअर तर केलं, पण इंटरव्ह्यूच्या इथे कुठे कमी पडलो, कुठे नाही कमी पडलो, ह्या गोष्टी मला ॲनालिसिस करताना मला ATPच्या एक्झाममध्ये बराच याचा फायदा झाला. आता 2017च्या नंतर 2018 एकदा ATP येऊन गेलेली होती, त्यावेळेस तुम्ही प्रयत्न केला होता ATPचा? ॲक्च्युली सर मी दिली होती ती ATP एक्झाम, बट त्याच्यामध्ये मी कुठलाच अभ्यास केला नव्हता. मी जस्ट एक फॉर सेक ऑफ एक जनरल नॉलेज, आपण ते म्हणतो ना की सगळ्याच एक्झाम देऊन बघावं त्यातलं काय येत आहे आपल्याला, तर तो एक मी जस्ट देऊन आलो होतो. बट मेन फोकस माझा होता की MES वरती त्यावेळेस माझा फोकस होता. पण मग त्याच्यामध्ये कुठे मेन स्क्रीनिंग टेस्टमध्येच तुम्ही बाहेर पडलात? नाही, त्यावेळेस तर क्वालिफाय व्हायचा प्रश्नच नव्हता, कारण अभ्यास नव्हता. तर बट ऑब्व्हियसली मी तिथे नव्हतो. आणि मग त्याच्यानंतरही तुम्ही हा प्रयत्न सुरूच ठेवला. MES त्याच्यानंतर कुठली दिली तुम्ही? सर बेसिकली मी MES दिली नाही, कारण त्याच्यामध्ये थोडेसे माझे हेल्थ इश्यूज वगैरे होते. घरामध्ये हेल्थ इश्यूज होते आणि त्याच्यामध्ये सगळं फॅमिलीचं थोडंसं इश्यू असल्यामुळे मला ते तेव्हा नव्हतं फोकस करता आलं. बरं, मी त्याच प्रश्नाकडे वळणार होतो. सगळ्यात महत्त्वाचं असतं की कुठल्याही अधिकाऱ्याला ज्या वेळेला तो त्याच्या स्ट्रगल मोडमध्ये असतो किंवा त्या स्ट्रगल फेजमध्ये असतो, घरच्यांचा खूप मोठा सहभाग त्याच्यामध्ये असतो, कारण ते त्याची फ्रेम कंटिन्युअसली धरून ठेवतात की त्याचा इम्पॅक्ट तुमच्या स्टडीवरती किंवा तुमच्या प्रयत्नांवरती पडू नये अशी त्यांची नेहमी इच्छा असते. तर घरच्यांची कुणाकुणाची मदत झाली आणि घरी कोण कोण असतं? घरी आई वडील आणि माझी लहान बहीण असते. मुळात सामान्य कुटुंबातनं मी आलेलो आहे आणि वडील माझे प्रायव्हेट बँकमध्ये जॉब करतात आणि आई शिक्षिका होती. तर हे करत असताना कसं असतं की मी कुठेही लायब्ररीमध्ये अभ्यास नाही केला, मी घरातच अभ्यास केला. म्हणजे सुरुवातीपासून मी घरीच अभ्यास केला. आय वॉज नॉट कम्फर्टेबल की आउटसाईड वातावरणामध्ये, कारण काय होतं की त्यावेळेस ज्यावेळेस विद्यार्थी अभ्यास करत असतो तर त्यावेळेस त्याचं माइंड फार डेलिकेट असतं किंवा मन त्याचं फार चंचल असतं. प्रत्येक अर्धा तासाला, एक तासाला किंवा म्हणाल तर 15 मिनिटाला व्हेरिएशन असतात. त्या गोष्टीवरती मला असं वाटत होतं की या बाहेर केल्यामुळे मला कदाचित अजून काही डिस्ट्रॅक्शन्स किंवा माझ्या अभ्यासावरती कुठेतरी परिणाम होईल. तर याच्यामुळे मी सुरुवातीपासूनच घरीच अभ्यास करत गेला. मग जागेवरतीच सगळं मिळणे किंवा घरात वातावरण कसं असायला हवंय, घरी अभ्यास सगळं सांभाळून घेतलं, वेळच्या वेळेवरती सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजे. त्यानंतर तुमचा सगळा जो अभ्यासाचा मूड आहे तो तसा सस्टेन राहिला पाहिजे. म्हणजे घरच्यांची खूप मदत झाली तुम्हाला त्या काळामध्ये. तुम्ही नाशिकला असूनच केलं होतं की परत गावाकडे कुठे? नाही, मी नाशिकलाच केलं होतं. आणि नाशिकला केल्यामुळे असं झालं की जो काही मी बाहेर राहून करणार होतो तर तो एक तर माइंडसेट किंवा वातावरण तर असतंच, पण काय होतं की एक वेळ आपण बाहेर कोचिंग वगैरे किंवा मी गेटचे वगैरे क्लासेस किंवा 2019ला इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी नाशिकच्याच ब्रांचला होतो, तर तिथे केलं मी. त्यानंतर एक माइंडसेट होऊन गेला की आता मला वाटतं सेल्फ स्टडी आपण करायला हवा, कारण आपल्याकडे मटेरियल असतं, सगळं असतं. एक तुमच्याकडे नोट्सचं प्रिपरेशन सगळं होऊन जातं. त्यानंतर तुमचं सेल्फ स्टडीवरती जास्त तुमचे नोट्स वगैरे कसे बनतात, काय बनतात, हे याच्यावरती या गोष्टी. मग हा फ्लो जो असतो, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काहीतरी गाईडलाईन्स घेतली, जसं तुम्ही उल्लेख केला की इन्फिनिटी अकॅडमीचे क्लास तुम्ही जॉईन केले होते. मग त्यावेळेस तुम्हाला वाटलं की आता मी मार्गदर्शन घेतलेलं आहे, आता मी स्टडी मटेरियलवरती जावं. त्यानंतर मग तुम्ही रिकॉलिंग वरती गेला, त्यानंतर टेस्ट सिरीजवर गेला असताल. तर हे जे टप्पे आहेत हे नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांनी कसे फॉलो करायला पाहिजे, म्हणजे काय साधारणतः त्यांचा पाथ असला पाहिजे, तर तुमचे फुटप्रिंट्स काय आहेत? याचं एक उत्तर म्हणजे एक साधारण प्रत्येक मी एक ढोबळ म्हणे जनरलाइज एक मी तुम्हाला एक स्ट्रक्चर सांगतो. मुळात विद्यार्थी किती प्रकारचे असतात? विद्यार्थी असतात 3 प्रकारची. पहिला विद्यार्थी असतो जो नव्याने सुरुवात करतोय. दुसरा थोडासा मिडिओकर असतो की त्याला अभ्यास कळतोय, त्याचं नुकतेच नोट्स फॉर्म्युलेशन वगैरे सुरुवात झाली. आणि तिसरा जो असतो की इतर एक्झाम्समध्ये तो फारच तुरळक मार्कांनी मागे येतो. मग आता ह्या 3 वर्गांमध्ये विद्यार्थ्यांचं डिव्हिडेशन झाल्यानंतर कॉम्पिटिशन मात्र एकाच लेवलला होत असते. मग ज्यावेळेस ती कॉम्पिटिशन एका लेवलला होत असते तर हा अनुषंग जो आहे किंवा हा जो प्रत्येकाचा जो व्यासंग आहे
की प्रत्येक लेवलचा माणूस, प्रत्येक बॅकग्राऊंडचा माणूस हा एका पॉइंटला एका सेम लेवलला कॉम्पिटिशनला येतो. इथे तुमचं काय आधी अभ्यास झालाय किंवा नंतर काय होणार हे इट डझंट मॅटर. त्या मोमेंटला, त्या पॉइंटला तुम्ही किती प्रेझेंट राहून अभ्यास करता आहात किंवा त्या डेडिकेशननी कसं तुम्ही अभ्यास करता, त्यामध्ये तुमची इफिशियन्सी कशी आहे, तुमची ॲक्युरेसी कशी आहे. त्यानंतर तुम्ही जर बघाल तर एक नोट्स फॉर्म्युलेशन, आता हा जो मी एक मुद्दा मी एक हे केला की नोट्स पण काढायच्या पण काही पद्धती असतात. मला वाटतं नोट्स काढणं हे एक ना आर्टिस्टिक काम आहे. हा बरोबर आहे. मी त्याच मुद्द्यावर येणार होतो, कारण बऱ्याचशा आमच्या विद्यार्थी मित्रांचा प्रश्न तोच असतो. कारण कसं आहे की मटेरियल सगळ्यांकडेच अवेलेबल आहे, मटेरियल मार्केटमध्ये अवेलेबल आहे, पण त्याच्यावरनं तुम्हाला साजेसं मटेरियल कसं काढायचं, तर ते तसं तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने तुमच्या नोट्स असायच्या सर? मुळात सर आता सगळीकडे सगळे बुक्स अवेलेबल आहेत, हे सगळ्यांना जगजाहीर, सगळ्यांना माहिती आहे. मग आता सगळ्यांनी सगळंच वाचलं पाहिजे का? किंवा आता आपल्याला एक ढोबळमाने सांगण्यात येतं की तू बाबा रेफरन्स बुक वाच. मग आता आपल्याला PhD करायची आहे काय, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक करायची, हे इथे ऍस्पायरंटनी इथे त्याचं ठरवलं पाहिजे. कारण अभ्यास करायसाठी पण तुमचं एक सर्टन एज असतं, एक इंथुसियाझम असतो, त्यात आपले अटेम्प्टही वाया जातात. मग व्हॉट इज रिक्वायर्ड हिअर? इट इज रिक्वायर्ड की तुम्ही स्मार्टली ह्या गोष्टी कराव्या. स्मार्टली गोष्टी कशा करायचा? एक तर तुम्ही कोचिंगचा त्याच्यामध्ये तुम्हाला सपोर्ट असतो. दुसरी गोष्ट म्हणजे की तुमचे मल्टिपल नंबर ऑफ रिव्हिजन्स व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये रिव्हिजन्स होताना पण कसं असतं की एक चॅप्टर शिकवला, आता तुम्हाला एक छोटासा सब्जेक्ट शिकवलाय, मग ते लगेच तुम्ही परत रिवाईज करत ते बिल्टअप करत मग पुढचं नवीन तुम्ही काहीतरी घेऊन येतात. म्हणजे पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं नको व्हायला. मुळात काय आहे की आपल्याकडे जे सब्जेक्ट जी व्हरायटी आहे ती वास्ट आहे. टेक्निकली बघितलं तर 20 सब्जेक्ट सिव्हिल इंजिनिअरिंगचे आहेत किंवा ATP खूप आहे. पण आता जरी तो ATPचा जो सिलेबस आहे तो कन्स्ट्रेंट जरी असला, तो दिसायला छोटा आहे, पण वेन यू गो इन टू द डेप्थ त्यावेळेस तो कन्सेप्च्युअल लेवलला तो एक्सप्लोर होतो. आता सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये प्रश्न हा आहे की तुम्ही 2017ची MES दिली, त्यानंतर तुम्ही मध्ये थोडासा गॅप घेतला आणि नंतर ATP साठी प्रयत्न केला. सर्व विद्यार्थ्यांना हे सुद्धा माहिती आहे की MESचा सिलेबस हा कम्प्लीट वेगळा आहे आणि ATPचा म्हणजे सगळ्या स्पर्धा परीक्षेमधनं ATPचा सिलेबसच वेगळा आहे. मग ते व्हॅल्युएशन असेल, ऍक्ट्स असतील किंवा त्यांचे प्लॅनिंगचे पार्ट्स असतील, तर हे कसं मॅनेज केलं तुम्ही? ऍक्च्युली ही एक प्रकारची रिस्कच होती. कारण 2018च्या वेळेस मला माहित होतं की ही काहीतरी एक्झाम आहे बाबा ही आपण, कारण माझे फेलो जे काही क्लासमेट्स आहेत त्यांनी त्यावेळेस ते करत होते प्रिपरेशन सोबत, तर ते करत असताना मी त्यांची जर्नी ऑब्झर्व करत होतो. बट त्यावेळेस माझा फोकस हा असल्या कारणाने मी स्पॉट करून ठेवलं होतं की हे मला कधीतरी करायचंय. म्हणजे हा प्लॅन बी माझा होता. येस म्हणजे जसं लहान लेकरू एखादं जाताना त्याच्या डोक्यात काहीतरी असतं, पण जाताना एखादं खेळणं दिसलं हा हे मला घ्यायचंय, ओके म्हणजे स्पॉट केलं तुम्ही, स्पॉट करून ठेवलं होतं. पण मग 2022ला ज्यावेळेस त्याच्यावरती ऍक्च्युअल काम करण्याची वेळ आली, तर त्यावेळेला मग तुम्ही स्पेसिफिकली तुमच्या नोट्स असतील तर कशा पद्धतीने, म्हणजे माझा एक ढोबळमानाने प्रश्न असा आहे की तुमचं दिवसाचं नियोजन कसं असायचं? आता एक साधारण त्यावेळेस मी सुरुवात जेव्हा केली तर त्यावेळेस नुकतंच मला वाटतं ATPचं मागणीपत्र MPSCला गेलेलं होतं आणि मला वाटतं तेव्हा फार कमी विद्यार्थी सुरुवात केलेली होती तेव्हा, आणि कोविडचाही काळ गेलेला होता. त्याच्यामुळे बरेचसे वर्ष त्याच्यामध्ये एक आत्ता जे काही ऍस्पिरंट जे काही क्वालिफाय होतात त्यांचे बरेचसे वर्ष त्यांनी कोविडनी खाल्लेले होते. बरोबर. तर त्यावेळेस पण मी बेअर मिनिमम अभ्यास करत होतो. बेअर मिनिमम म्हणजे मी टचमध्ये होतो. त्यावेळेस कंडिशन नव्हती की आपण हे करावं, कारण सिनारिओ, सोशल सिनारिओ, घरामधले पण काही सीन होते, त्याच्यामुळे ते नव्हतं मला. मग त्यावेळेस मागणीपत्र गेलं, त्यावेळेस मी पॉझिटिव्हली ठरवलं की नाही, आता काय होतं की आपल्याकडे अशी परिस्थिती येते की N नंबर ऑफ एक्झामिनेशन असतात. आपण काय करतो, ही पण एक्झाम टार्गेट करू, ही पण एक्झाम टार्गेट करू आणि ही पण एक्झाम टार्गेट करू. आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की N नंबर ऑफ एक्झाम. पण माझा एक पर्सनल माझा अप्रोच असा आहे, एक रहीम के दोहे मधलं एक वाक्य आहे की एक साधे सब साधे, सब साधे सब जाय. म्हणजे एका वेळेस एकच वाक्य केलं की ती तुम्ही 100% त्याला न्याय देऊ शकतात. तर मग मी त्यातनं रिस्क घेतली त्यावेळेस. पण म्हणजे N नंबर ऑफ एक्झामिनेशन्स होत्यात, मी MES परत करू शकलो असतो कारण माझ्याकडे ऑलरेडी सगळं मॅटर होतं. पण मी म्हटलं यार याच्यामध्ये आपण काहीतरी चेंजेस करूयात. चेंजेस म्हणजे काय, तर इथे हा पूर्ण वेगळा अभ्यास आहे पण इट इज डुएबल. जर इतर माझी मित्रमंडळी जर करत असतील तर मी नक्कीच याच्याकडे बघायला पाहिजे. ही रिस्क घेतल्यामुळे कदाचित आज मला वाटतं की
ते झालं. मगाच्या आपल्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक जो जनरल संवाद असतो, अशा वेळेस मला लक्षात आलं की महाराष्ट्रामधनं जे इंटरव्ह्यूसाठी जे कॅन्डिडेट्स गेलेले होते आपल्या 138 जागांसाठीचे, ATP साठीचे, आणि त्याच्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनाही माहिती आहे, ॲस्पिरंटला माहिती आहे की इंटरव्ह्यू हा खूप मुलाखतीचा टप्पा खूपच महत्त्वाचा असतो आणि चांगले चांगले तिथे मग टेक्निकलमध्ये टॉप असलेले विद्यार्थीसुद्धा मागे येऊ शकतात. पण अशा वेळेला आपल्या बोलण्यातनं जाणवलं की यू आर द टॉप मोस्ट, की जे सगळ्यात जास्त मार्क मिळवणारे मुलाखतीमधले जे विद्यार्थी होते किंवा जे ॲस्पिरंट किंवा उमेदवार होते त्यांच्यापैकी तुम्ही एक आहात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुमचा 40 मिनिटापर्यंत इंटरव्ह्यू चालला. मुलाखत एवढी चालत नाही. जर आपण आता लेटेस्ट MESच्या वगैरे मुलाखती बघितल्या तर 8-8 मिनिटे 10-10 मिनिटे पुरेशी झालीत त्यांच्यासाठी. तर एवढ्या वेळपर्यंत तुमची मुलाखत चालली आणि तुम्ही ती म्हणजे ज्याला म्हणतो आपण की सक्सेसफुल एंड केलं त्याचं. तर नेमकं रहस्य काय आहे त्याचं आणि तुम्ही कशा पद्धतीने फेस केला तो, आणि किंवा तुमचा मुलाखतीचा जो अनुभव होता तो नक्की विद्यार्थ्यांना आवडेल. मुळात ATPचा जो मुलाखत मी जेव्हा दिली तर याच्यामध्ये माझा एक आधीचा अनुभव याच्यामध्ये जोडलेला होता, MESचा अनुभव होता. त्याच्यामुळे मी त्या रूममध्ये ऑलरेडी बसलेलो होतो. म्हणजे एकदा मी बसून आलो, ते प्रेशर हँडलिंग एकदा मला कळालं होतं की काय असू शकतं किंवा काय होऊ नाही शकत. तर आता बेसिकली याच्यामध्ये पण मी छोटे छोटे माझ्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट्स करत गेलो. तर आता कसं असतं की MPSCचं जे पॅनल आहे, तर पॅनल हे फार ॲडव्हान्स्ड आणि फार सायकोलॉजिकली फार स्ट्रॉंग असतं. त्यांना बारीक बारीक गोष्टी कळत असतात. द मुमेंट यू स्टेप इन टू द रूम दे हॅव जज्ड यू. मग फक्त त्यांनी जे जजमेंट केलेलं आहे ते आपल्याला पुढच्या प्रोसेसमध्ये ते प्रूव्ह करायचं असतं की नक्की यांनी काय जज केलेलं आहे. कदाचित तसं नसेल केलं तर तुमच्या देहबोली, तुमच्या डिक्शन, तुमचे फोनेटिक्स, तुमचे सॉफ्ट स्किल्स याच्यातनं तुम्ही कन्व्हिन्स करतात. म्हणजे काय थोडक्यात की साधारण एक ऑन अन ॲव्हरेज जो काय इंटरव्ह्यू चालत असतो 15 ते 20 मिनटं, आपण एक जनरल एक त्याच्यामध्ये घेऊया. तर त्या 15 ते 20 मिनिटामध्ये आपला जो आयुष्याचा इथपर्यंत आलेलो आपण त्याचा एक ओव्हरव्ह्यू द्यायचा असतो. मग हे आपल्याला हे मार्केटिंग करायचं असतं स्वतःबद्दल की हे 15 ते 20च मिनिटं आहे आणि मी याच्यामध्ये तुम्हाला मी काय काय करिअर पासमधनं किंवा काय काय माझ्या आयुष्यातल्या प्रसंगातनं गेलो, त्याचबरोबर माझं टेक्निकल नॉलेज ते असणारच आहे. बट तुम्ही मेन्स म्हणजे क्रॅक केली आहे. नक्कीच. म्हणजे तुम्ही जर मेन्स क्रॅक करून आलात, इट इज व्हेरी ऑब्वियस की तुम्हाला टेक्निकल नॉलेज आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं काय समज होतो की आता जर कोणी पण तुम्ही कोणालाही विचारलं की बाबा आता तू इंटरव्ह्यू करणार आहेस, तर सगळ्यात पहिले आपल्याकडे उत्तर येतं की बाबा पहिले तू टेक्निकल तुझं स्ट्रॉंग कर. मग आता हे टेक्निकल स्ट्रॉंग होणं ही एक बेसिक बाब झालेली आहे. पण आता ज्यावेळेस तुम्ही टेक्निकल जेव्हा तुम्ही अभ्यास करत असतात, मग जेव्हा एक्झामिनर तुम्हाला विचारतो की हे याचं एक टेक्निकल उत्तर तुम्ही देत असताना, ते उत्तर प्लॉट करत असताना तुम्ही कुठे पॉजेस घेत आहात, तुम्ही काय प्रकारची वाक्यरचना तुम्ही प्रेझेंट करत आहात, तुमचं एक डिक्शन कसं असतं, तुमची शब्दफेक कशी आहे, तुमची देहबोली कशी आहे, तुम्ही कुठे घाबरले आहात का. कधी कधी बऱ्याच वेळेस अननोईंगली आपलं एक फूट टॅपिंग होतं नर्वसनेसमुळे. ते नाही होत. म्हणजे ऍक्च्युली काय होतं की ते तुमची तयारीत कमी आहे हे तुमचं जाण. कारण ज्यावेळेस तुमचं एक टेम्परामेंट सेट असते ना की कुठली आता नाव ऑर नेव्हरची, म्हणजे मी स्वतः मुळात जेव्हा मी इंटरव्ह्यूच्या रूममध्ये मी केलं होतं तर त्यावेळेस मी ठरवून गेलो की मी कदाचित हा माझा लास्ट अटेम्प्ट पण असू शकतो. म्हणजे एक इंजिनियर्सचं एक वाक्य आहे की इंजिनियर्स आर लाईक रॉकेट्स, वी नेव्हर वर्क अंटिल आवर टेल इज ऑन फायर. तर ते तसं कदाचित माझ्यासोबत झालं असावं. तर मी ते एक ठरवलं, आता नाही तर कधीच नाही. तर मी तिथे जे काय होईल तो सर्वस्वी मी ते माझं बेस्ट असणार आहे ह्या एक अप्रोचनी मी गेलो. एक माइंडसेट ठेवला, विनिंग माइंडसेटनी मी याच्यावरती काम केलं, छोटे छोटे बदल घडवत गेलो आणि त्याच्यानंतर मी हा एक्झिक्यूट केला. ओके. म्हणजे ती अशी प्रोसेस काही असं होत नाही की रात्रीतनं काहीतरी आलं. नक्कीच. इट इज अ कंटिन्युअस. म्हणजे मुळात जो विद्यार्थ्यांचा जो कॉन्फिडन्स आहे, आता हे सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टी ज्या आहेत, म्हणजे तुम्ही MRTP घ्या, UDCPR घ्या किंवा अजून लारा घ्या किंवा व्हॅल्युएशन घ्या, हे सगळ्यांना माहीत असतं. म्हणजे जी कोणी विद्यार्थी तिथे जर तुम्ही इंटरव्ह्यूला अपेअर होत असाल तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये अभ्यास करून आलेला आहे हे पॅनलला माहिती. मग ही जी सिलेक्ट होत आहेत जी विद्यार्थी किंवा जी काही मॅक्झिमम मार्क्स घेत आहेत ही विद्यार्थी, ही काय वेगळ्यानं करतात बाबा. म्हणजे तुमचा एक सोशल कनेक्ट, ह्युमन इन्स्टिंक्ट जो असतो, म्हणजे त्यांना काय अपेक्षित असतं हे जेव्हा तुम्हाला कळायला लागतं की एक्झामिनरला माझ्याकडून काय अपेक्षित आहे बाबा, किंवा मी त्याला कशा प्रकारे कन्व्हिन्स करायला हवं,
किंवा ज्यावेळेस तो त्या नोकरीवर किंवा त्या चेअरवर बसणार आहे तो, तर त्यांना हे नक्कीच म्हणजे कुठल्याच एका सामान्य मनुष्याला पण हे अपेक्षित नसतं की त्यांनी माझ्या फक्त जेव्हा मी त्याच्याकडे काम घेऊन जाईल तर फक्त नियमांवर बोट दाखवणं. हे असं हे एक सामाजिक भान असलं पाहिजे. सामाजिक भान असलं पाहिजे. एक तुमच्याकडे एक इंटिग्रिटी जो एक पार्ट म्हणतो, एक तुमच्याकडे एक माणुसकीचा एक भाग असला पाहिजे. तुम्ही अधिकाराच्या चेअरवर बसलात तर तुम्ही नक्की बरोबर आहे. म्हणजे जे काही शासनाच्या योजना असतील त्या व्यवस्थित कशा पोहोचव, म्हणजे जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील. मग ह्याच्यामध्ये कुठे हा भाग येतो, एक तुम्ही मानसिकतेने म्हणजे जे समाजातली एखादा दुर्बळ घटक आहे तुम्ही त्याच्याकडे कसे बघतात. म्हणजे तुमचं टेक्निकल नॉलेज हे तर असणार आहे, पण हे पेपरवर न राहता ऍक्च्युअल ग्राउंड्सवर इम्प्लिमेंट होणार आहे. मग जेव्हा तुम्ही अभ्यास करता MRTP वाचताना पण आपल्याला काय वाटतं की ही थेअरी करतोय आपण, बाबा थेअरीची एक्झाम आहे, MCQ टिक करून आपण जे मॅक्झिमम आपण काय बऱ्याच वेळेस एलिमिनेशन मेथड वापरतात, बरेच आपण काय अजून फ्लुक मध्ये मेथड करायचाही प्रयत्न होत असतो, कारण मला माहिती किंवा कोणाही ऍस्पायरंटच्या जीवनातला हा एक भाग आहे. पण काय असतं याच्यामध्ये की आता मी सुरुवातीला जेव्हा अभ्यास केला तर मी सुरुवातीपासून माझ्या डोक्यामध्ये ठेवलं की मी त्या खुर्चीवर बसलेलो आहे आणि ज्यावेळेस माझ्याकडे एखादा व्यक्ती ते काम घेऊन येणार तर मी काय पद्धतीने माझे ह्याच्यातली 127ची नोटीस काय कशी द्यायला पाहिजे, 49ची नोटीस कशी द्यायला पाहिजे, ITPचा काय याच्यामध्ये संदर्भ आहे किंवा TPSचं कंपॅरिझन कसं आहे, ह्या बारीक बारीक गोष्टी मी जेव्हा माझ्याकडे काम येईल तर मी हे कसं करणार. मग जेव्हा बॅकएंडनी मी जे उलट्या अप्रोचनी रिव्हर्स अप्रोचनी जेव्हा येतो त्यावेळेस मी त्या मूळ त्या सब्जेक्टच्या गाभ्यामध्ये हात घालतो. म्हणजे ते जे डेप्थ आहे, रिडिंग बिटवीन द लाईन्स ज्याला म्हणतो आपण, कारण सगळीकडे जी क्लिष्ट भाषा असते ही सगळी शासकीय भाषा, कायद्याची भाषा ही फार इंटरप्रिटेशन N नंबर ऑफ असतात. म्हणजे ज्यावेळेस इव्हन असं पण आहे की आता आम्ही अजून जरी वर्क केलेलं नसलं किंवा जेव्हा आम्ही सर्व्हिसमध्ये जाऊ तर त्याचा नक्कीच फायदा होईल, पण त्याच्या अगोदर थोडंसं एक जी ती माइंडसेट असतो तो ऑलरेडी बिल्टअप असला की त्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस समोर ती गोष्ट येते त्यावेळेस आपल्याला ते जेलअप व्हायसाठी मदत होते. म्हणजे याचा अर्थ की अभ्यास करतानाच तुम्ही अक्रॉस द टेबल म्हणजे तुम्ही त्या चेअरवरती आहात आणि त्या अनुषंगाने ज्या काही ऍक्टिव्हिटीज घडतात त्या तुम्ही इमॅजिन केल्या, ज्याच्यामुळे तुम्हाला कन्सेप्च्युअल तो पॉइंट किंवा तो ऍक्ट खूप चांगल्या पद्धतीने समजला आणि मग त्याच्यावरती कसेही ज्याला म्हणतो ब्रेन स्टॉर्मिंग असेल किंवा ट्विस्ट क्वेश्चन्स असतील ते तुम्ही इझिली हँडल करू शकता. बरं, आमचे बरेचसे विद्यार्थी मित्र असे असतात की ज्यांनी आता सुरुवात केलेली असते आणि कुठेतरी जाहिरात बघितलेली असते, कुणीतरी सांगितलेलं असतं की अरे ह्या डिपार्टमेंटला ही पोस्ट खूप चांगली आहे, प्रत्येकाचा अँगल त्याचा वेगळा असतो. तर जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी सुरुवात कुठून करावी असं तुम्हाला वाटतं? मुळात माझं असं मत आहे की एकदम कुठल्या लगेच सब्जेक्टमध्ये जेव्हा आपण हात घालतो तर 1-2 गोष्टी होऊ शकतात. एक तर तुम्ही जेलअप व्हाल त्यामध्ये, त्याची प्रॉबिलिटी फार कमी असते, कारण ही एक प्रोफेशनल लँग्वेज आहे, ती कुठल्याही लेमॅनला लगेच जाऊन समजणं हे अपेक्षित नसतं. तुम्ही एक प्रॉपर गायडन्स त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला इन्कल्केट केला पाहिजे किंवा जे काही तुमचे मेंटॉर्स आहेत किंवा आपले इन्फिनिटी अकॅडमी पण याच्यामध्ये कोर्सेस अवेलेबल करते, त्याचा नक्कीच आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. आणि हे केल्यानंतर तुम्ही ग्रुप डिस्कशन्स पण केले पाहिजे. तुमचे नोट्स वगैरे हे आहे, पण ग्रुप डिस्कशन्समध्ये काय होतं की ज्यावेळेस तुम्ही समोरच्याला समजवता तर काय होतं की एकच लाईन आहे पण तो त्याचं इंटरप्रिटेशन वेगळा घेतो, कारण तो कायदा आहे. मग ह्या गोष्टी जेव्हा ग्रुप डिस्कशन्समधनं क्लिअर होतात, जेव्हा तुम्ही एक्सपर्ट सोबत बोलतात किंवा तुमची फॅकल्टीज सोबत बोलतात, ते हे अजून तुमचं जे नॉलेज आहे ते प्रगल्भ होत जातं, ते मॅच्युअर होत जातं. मग ज्यावेळेस तुम्ही ॲट द एंड प्रोडक्टला जेव्हा येतात त्यावेळेस तुमच्याकडे फार रिफाईंड सगळं मटेरियल असतं आणि तुम्ही एकदम कमी वेळेमध्ये तुम्ही अचीव्ह करू शकता. मग हे स्मार्टर वे. ओके, म्हणजे खूप चांगली गोष्ट सरांनी मांडलेली आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्याचा फायदा सुद्धा झाला. किंवा इव्हन दो आम्हाला जसं आठवतं सरांचा जो ग्रुप आहे त्यांचा सुद्धा तसंच 4-4 जणांचा ग्रुप होता, बाकीचे पल्लवी मॅडम असतील किंवा अजून कोणी असतील तर यांचा ग्रुप होता, जेणेकरून एखाद्या पर्टिक्युलर ऍक्ट असेल, लॉ असेल, तो नाही इंटरप्रिट झाला तर ते बाकीचे त्याला चांगल्या पद्धतीने हे करू शकतात. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ज्यावेळेस आपण एंडला येतो एखाद्या स्टडी मटेरियलच्या किंवा स्टडीच्या, तर त्यावेळेस रिकॉलिंगचा एक पिरियड असतो किंवा रिव्हिजनचा एक पिरियड असतो आणि त्यानंतर टेस्ट सिरीजचा एक पिरियड असतो. तर त्याचा उपयोग कसा करून घ्यावा, म्हणजे विद्यार्थ्यांना हा प्रश्न नेहमी पडतो. मॉक टेस्टमध्ये आपण त्याच्यामध्ये पण बऱ्याच बारीकी आहेत की आता एक साधारण आपल्याला कळतं मॉक टेस्टमध्ये आपला अभ्यास किती झाला आहे, त्याच्यामध्ये पण एक बेसिक लेवल आपली क्लिअर असते ऑलरेडी ज्यावेळेस आपण मॉक टेस्टला अपिअर करत असतो, कारण तेव्हा लेक्चर्स ऐकलेले असतात, नोट्स रेडी असतात, ते आपल्याला टेस्ट करायचे असतात रिअल वॉटर्समध्ये.
मग आता काय असतं याच्यामध्ये की तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग स्कीम आहे याच्यामध्ये. हो बरोबर. ॲक्युरेसीला फार महत्त्व आहे. मग आता ज्यावेळेस ॲक्युरेसीला फार महत्त्व येतं तर त्यावेळेस आपल्याला तुमच्यामध्ये आता बऱ्याच वेळेस असं होतं की आपण अटेम्प्टला थोडंसं घाबरून करतो. अटेम्प्ट हा एक त्याच्यामध्ये फार कारण कुठेतरी भीती असते तर मग नक्कीच नाही. मग आता हा मॉक टेस्ट हा आपल्यासाठी एकदम नेट सारखं काम करतो. नेटमध्ये आपण जेव्हा खेळतो प्रॅक्टिस करतो. मग आता व्हेरियस कॉम्बिनेशन मी माझ्या वेळेस माझ्या प्रिपरेशनमध्ये केले होते की त्याच्यामध्ये मी अटेम्प्टचंही व्हेरिएशन करून बघितलं होतं. त्याच्यामध्ये मी माझं ॲक्युरेसी किती पर्सेंटेज राहते ते बघितलं होतं. ज्या सब्जेक्टचा माझा अभ्यास नाही आहे पण मी तो अटेम्प्ट करून बघितला आणि त्याच्यानंतर जे अटेम्प्ट केल्यानंतर मी घरी येऊन बघायचो. त्याच्या नोट्समध्ये जे 4 ऑप्शन्स आहेत आपल्याला काय वाटतं की आता एक क्वेश्चन आलेला आहे आपल्याकडे, याचं हे आन्सर आहे, आपण आन्सर कीमध्ये बघतो, टिक करतो आणि पुढे निघतो. नुसतं त्याच्यावर न राहता हा एक ऑप्शन जो राईट ऑप्शन आहे त्या व्यतिरिक्त ते अजून तिथे जे काही 3 ऑप्शन्स दिलेले आहेत त्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर इनडायरेक्टली आपण त्या संपूर्ण सब्जेक्टला आपण टच करत असतो. कारण एका गोष्टीवरून 4 गोष्टी बघत असतो. म्हणजे हा आपली एक प्रकारची रिव्हिजन होते. आणि नंबर ऑफ रिव्हिजन इज इक्वल टू नंबर ऑफ मार्क्स हे आपल्या गिरीश सरांचं हे एक वाक्य पेटंट आहे. आणि हे कुठतरी प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनावरती हे बिंबवलं गेलंच पाहिजे. कारण नंबर ऑफ मल्टिपल रिव्हिजन कसं असतं की आपल्या जसं जसं आपण त्या सब्जेक्टच्या थोडा दूर जातो ती कमांड आपली येते असं वाटतं पण तेवढंच निसटते ती कमांड. मग त्याच्यासाठी रिपिटेशन सायक्लिक रिव्हिजन हा एक खूप महत्वाचा भाग आहे. नक्कीच. ओके. 2017 पासूनच्या साधारणतः एक्झाम आणि त्याच्यामध्ये मेन्स असेल आणि त्यानंतर मुलाखतीचा टप्पा असेल, याच्यामध्ये बरेचसे आमचे असे विद्यार्थी मित्र असतात की ज्यांना मेन्समध्ये कट ऑफच्या जवळपास म्हणा किंवा ॲव्हरेज मार्क म्हणा किंवा तो जो कट ऑफ आहे तर त्याला लीड म्हणतात विद्यार्थी, तर तो लीड एक मध्यम म्हणा किंवा एकदम कमी असतो अशा वेळेला. मग अशा वेळेला त्या विद्यार्थ्यांनी मुलाखतीच्या माध्यमातून ओव्हरकम त्यांना करता येतं का, किंवा हा जो काही लीड आहे तो मुलाखतीमध्ये खरंच भरून निघू शकतो का? निश्चितच लीड ही जी काही कॉन्सेप्ट आहे आता ज्याच्यामध्ये आपण इंटरव्ह्यूला जेवढं सिरियसली घ्यायला पाहिजे, जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला लीड जास्त आहे तर त्यांनी इंटरव्ह्यू कमी सिरियसली घ्यावा किंवा ज्याला फार कमी आहे त्यांनी खूपच जीव तोडून करावं. मुळात हे कमी जास्त ह्या पॅरामीटरमध्ये ही न बसणारी गोष्ट इंटरव्ह्यू आहे. तुम्ही समोरच्याला कन्व्हिन्स हे तुम्ही करायलाच हवं. कसं असतं की याच्यामध्ये तुमचा लीड हा फार छोटा भाग आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण एक गोष्ट घेतली याच्यामध्ये की एखादा विद्यार्थी आहे त्याला फार कमी त्याला एक फार कमी प्रमाणाची लीड आहे, एक मध्यम स्वरूपाची लीड आहे. तो बऱ्याच वेळेस असं होतं की त्याला एक भीती असते की मला इतकेच मार्क पडतील का, तितकेच मार्क पडतील का, मी कट ऑफ क्लिअर करेल का. मग हे करत असताना तो रिसिव्हरच्या भूमिकेमध्ये जातो. रिसिव्हर इन द सेन्स की ते माझा इंटरव्ह्यू घेत आहेत म्हणून मी त्यांना देतोय. मग आता ह्या माइंडसेटमधनं पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिले त्यांनी निघायला पाहिजे माइंड. मग आता याच्यामध्ये तुम्हाला त्या चेअरवरती क्लेम करायचं आहे. याच्यामध्ये माइंडसेट ते म्हणतो ना, आता याच्यामध्ये जेव्हाच तुम्ही त्या चेअरवरती क्लेम करत आहात तर इथे तुम्ही पॅराडिम शिफ्ट करत आहात. म्हणजे तुम्ही इथे रिसिव्हर नसून गिव्हर आहात. म्हणजे तुम्ही आयोगाला सांगत आहात इनडायरेक्टली, नॉन व्हर्बली म्हणा किंवा एक तुमच्या देहबोलीतनं की तुम्हाला माझ्यासोबत वर्क करायचं आहे, मी त्या कॅलिबरचा आहे, फक्त तुम्ही मला जाणून घ्या आणि मी तुम्हाला मुलाखत देणार आहे. म्हणजे इथे तुमचं जे प्रेशर गॅप जो आहे किंवा जे टेन्शन आहे हे कुठतरी हे शिफ्ट होऊन जातं. हा एक त्याच्यामध्ये एक पॉइंट ऑफ व्ह्यू जो आहे आपला की रिसिव्हरच्या भूमिकेत न राहता गिव्हरच्या भूमिकेमध्ये राहिल्यानंतर तो एक त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट पडतो आणि तुमचे उत्तर बदलतात. उत्तर बदलता इन द सेन्स त्याचं एक शब्दफेक म्हणा, तुमची एक देहबोली म्हणा, तुमचा एक ओव्हरऑल सेन्स जो आहे त्या रूममध्ये वावरण्याचा, हे एक नॉन व्हर्बल क्यूज असतात, सॉफ्ट स्किल्स वगैरे, हे एक सगळ्यांचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट तुमचा त्या एक्झामिनरवर पडत असतो आणि याच्यामध्ये तुमचे मार्क्स वाढतात इनडायरेक्टली. हा एक त्याच्यामध्ये त्याचा फायदा नक्कीच मग जिथे लीड कमी मिळालेली आहे तिथे मुलाखतीमध्ये तुम्ही ओव्हरकम करू शकता. भीती न बाळगता तुम्ही त्याच्यावरती काम करू शकता. साधारणतः अभ्यासाचं नियोजन करताना ज्या टेक्निकल बाजू आहेत, कारण याच्यामध्ये ऍक्ट आहेत, ऍक्ट वाचण्याची एक पद्धत असते किंवा टेक्निकल बाजू समजून घेण्याची आणि रिकॉलिंग करायची आणि परत रिप्रेझेंटेशन करायची एक बाजू असते. तर तांत्रिक विषयाचा अभ्यास ATPचा करताना तुमची पद्धत काय होती आणि कशा पद्धतीने तुम्ही हे टॉपिक रिकॉल केलेत? बेसिकली सर याच्यामध्ये मी
काही मोठे सब्जेक्ट्स आहेत त्यांना पहिले मी बायफर्केट केलं आणि एक काही मायनर स्वरूपाचे किंवा मीडियम स्वरूपाचे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये मी त्यांना विभागणी करून घेतली. आता याच्यामध्ये मेजरली जे सब्जेक्ट्स आपल्या सिलेबसमध्ये आहेत, फॉर एक्झाम्पल MRTP किंवा UDCPR आहे किंवा लारा आहे, तर हे मेजर सब्जेक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये TPS वगैरे जे MRTPचे जे काही मिसलेनियस सेक्शन्स आहेत म्हणजे ओव्हरऑल MRTP याच्यावरती मॅक्झिमम नंबर ऑफ क्वेश्चन्स फ्रेम होत असतात आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये. मग हे झाल्यानंतर व्हॅल्युएशन अजून एक फार मोठा विषय याच्यामध्ये आहे. मग हे जेव्हा आपण कव्हर करतो तर मिसलेनियसमध्ये काय उरतं, व्हेरियस नंबर ऑफ स्कीम्स आहेत, PMAY ग्रामीण योजना, अर्बन योजना, त्यानंतर विविध प्रकारचे अजून त्याच्या रिलेटेड जे काही जनरल नॉलेजेस आहेत. मग आता तुमच्या जनरल नॉलेजमध्ये पण एक तुम्हाला कळतं की आता रिसेंटली बजेट आपलं लॉन्च झालंय, त्याच्यामध्ये स्कीम्स पण वाचायची पद्धत असते. मग स्कीम्समध्ये त्यांनी जे काही त्यांच्या जे काही करिक्युलम आहे किंवा तो जो काही प्रेस रिलीज आहे त्याच्यामुळे जेवढं सगळं ते बुकलेट दिले तर तसं न वाचून काढता स्मार्टली त्यातनं कुठे MCQ येऊ शकतो. म्हणजे एका फॉर एक्झाम्पल PMAYचा आउटले किती कोटींचा आहे किंवा त्याच्यामध्ये ग्रासरूट लेवलला इम्प्लिमेंटेशनची हायरार्की काय आहे, हे एक जी काही वर्किंग मशिनरी आहे याच्या रिलेटेड काही स्मार्ट पॉईंट्स असतात ते आपण प्लॉट करून MCQच्या स्वरूपामध्ये आपल्याला कसे येऊ शकतात याचे क्वेश्चन बनवायचे. याचे पहिले क्वेश्चन बनल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती म्हणजे ज्यावेळेस आपण त्या कॉन्सेप्टला वाचल्यानंतर जेव्हा आपण, मला वाटतं असं की जेव्हा आपण क्वेश्चन बनवतो तेव्हा आपण त्या गोष्टीला डेप्थनी समजून घेतो असा एक माझा समज आहे. तर मग त्या पद्धतीने आपण जेव्हा अप्रोच करतो तर याच्यामध्ये निश्चितच त्या स्वरूपाचा आपल्याला फायदा मिळत असतो. सरांनी खूप छान मुद्दे मांडले. प्रत्येक गोष्टीला ज्याला म्हणतो आपण जो प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो तो एकदम उलगडून दाखवला तुम्ही आणि खूप चांगल्या पद्धतीने उलगडून दाखवला. सर, आमच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला काही असं मार्गदर्शन करायचं आहे की बाबा रे, तुम्ही जर ATP व्हायचं असेल तुम्हाला तर ह्या गोष्टी तुम्ही करायलाच पाहिजे आणि ह्या गोष्टी थोड्या टाळायला पाहिजे. पहिले तर तुम्ही तुमचा एक गोल फोकस, पहिले तर आता ATP तुम्ही करता आहात म्हणजे तुम्ही इतर अभ्यासापासून वेगळं होऊन वेगळ्या स्ट्रीममध्ये घुसत आहात. बरोबर. म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल आधी फार क्लिअर असलं पाहिजे की मी हे करतो आहे तर याच्यामध्ये मला यश येवो अपयश येवो दॅट डझंट मॅटर, मी ते करणार. कारण हे ATP हे करत असणं पहिले तर ही एक फार उत्तम पोस्ट आहे. त्याचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्ही जेव्हा बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की व्हरायटी आहे या क्षेत्रामध्ये. तुम्ही व्हॅल्युएशनमध्ये घुसू शकतात, ॲन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्समध्ये, लँड ॲक्विजिशनमध्ये घुसू शकतात. मला वाटतं ही जी पोस्ट आहे ही तुम्हाला व्हेरायटी फार देते, डायव्हर्सिटी ऑफ वर्क फार देते. म्हणजे तुम्ही कुठे तुमच्या एक सर्व्हिसचं पिरियड आहे तर तुम्ही ते मोनोटोनसली नाही हँडल करणार. म्हणजे हे एक मला वाटतं या ATP पोस्टचा एक तुम्हाला बेनिफिट आहे. शिवाय ती गॅझेटेड पोस्ट आहेच. आणि तुम्ही हे करत असताना तुम्हाला तुमचं सगळं जे काही अभ्यासाची जी काही चालना आहे किंवा ते काही तुमचं जे एक सिस्टम आहे ते तुम्हाला चेंज करावं लागणार. मुळात हे माइंडसेट तुम्ही चेंज करून एक्सेप्ट करून सुरुवात करावी. ओके, म्हणजे मग यश नक्कीच मिळेल 100%. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक मेहनतीला यशाची किनार असेल तरच त्याचं व्हॅल्युएशन होतं. ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. मेहनत सगळेच करतात, प्रत्येकाचं बॅकग्राऊंड सुद्धा बरेच जण म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये आलेलेच असतात. पण जोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळत नाही तोपर्यंत त्याचं व्हॅल्युएशन होत नाही असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही मेहनत करतानाच एवढ्या लेवलला करायला पाहिजे की आता मला ही सक्सेस मिळालंच पाहिजे. भूषण सर आज आपल्या इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये आलेत. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या एकदम ज्याला म्हणतो आपण की क्रिस्टल क्लिअर करून दाखवल्यात, ज्याच्यामुळे येणाऱ्या प्रत्येक परीक्षेबद्दलचा तुमचा जो व्ह्यू आहे, तुमचा जो अँगल आहे तो नक्कीच बदलेल आणि तुम्हाला यश मिळेल. धन्यवाद सर इथे आल्याबद्दल आणि इन्फिनिटी माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल. थँक्यू.